धाराशिवमध्ये शेतकरी आक्रमक झालेत। बियाणं आणि खत शेतकऱ्याला स्वस्त दरानं द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी आता केलेली आहे। पेरणीच्या तोंडावर किमती वाढल्यानं शेतकरी नाराज आहेत। शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य दर देण्याची मागणी केली जाते आणि याच संदर्भात शेतकऱ्यांसोबत आमचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी संवाद साधलाय। पाहूया। शेतकऱ्याजवळ असणारं सोयाबीन संपलं आणि आता सोयाबीनचा भाव वाढलाय। त्यातच पण आता सोयाबीनचं बी असेल, खत असेल याचे भाव वाढल्याने शेतकरी अडचणीत आलेत। आता माझ्यासोबत शेतकरी आहेत बोलण्यासाठी। सरकार शेतकऱ्याची परीक्षा बघताय। आज बघितलं तर आमच्या जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर 5.5 लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी आहे, परंतु आमचं ज्यावेळेस सोयाबीन मार्केटला येतंय त्यावेळेस आम्हाला 4,000 न घालावं लागतंय। 4,000 न घालवलेलं सोयाबीन आज ते सगळं सोयाबीन व्यापाऱ्याकडे आहे, त्याचा भाव 7,300 ते 7,500 रुपये झालाय आज। आणि मग आम्ही ज्यावेळेस बाजारात आता सोयाबीन पेरायला पिशवी घेऊन यायला गेलो तर 4,500-5 हजाराला सोयाबीनची बॅग आहे। आज खताचे भाव दुपटीने वाढलेत। आज डिझेलचे भाव एका आठवड्यात 15 रुपयाने वाढलेत। एक तर डिझेल नाही म्हणून ट्रॅक्टरवाला जागेवर उभा आहे। त्याला म्हणलं की माझं हे करायचं, डिझेल नाही, तुम्ही डिझेल आणून द्या, मी काम करतो। आम्ही गेलो तर कॅन्डात डिझेल देत नाही, तुमचं वाहन दाखवा। आता नवीन काय काढलं तर तुमचा आरशी दाखवा, नंतर आम्ही डिझेल देतो। खताचे भाव एवढे वाढले, खात एवढे म्हणजे आता जवळजवळ 4,000 रुपयाला म्हणजे बॅग घ्यावं लागते सोयाबीनची। खताचं पोतं 2,000 रुपयाला झालं। काय एवढे भाव वाढले तर कसं आहे, सरकारचं हे धोरण सगळं चुकीचं वाटतं। आणि जे काही समजा स्कीम जे सरकारची समजा ही PM अमकं तमकं 2,000 रुपये हे बंद केलं तर आम्हाला चालतंय। तर सततचा वाढणारा बी आणि खताचा भाव सरकारने त्वरित कमी करावा, तरच आम्हाला खरीपाची पेरणी करता येणार असल्याच्या भावना आता शेतकरी बोलून दाखवत आहेत। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, एडशी, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।